आणि आता पाहूया 10च्या 25 महत्त्वाच्या बातम्या। मोदी येणार म्हणून नशीब, सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख दिली नाही। ठाकरेंचा मोदींसह सरन्यायाधीशांना खोचकटोला। आमचे खूप आधीपासून कौटुंबिक संबंध, यात कुठलंही राजकारण नाही। शरद पवारांच्या भेटीवर भाजप नेते अमरीश पटेल यांचं स्पष्टीकरण। दिल्लीवरून निरोप आला की पवारांचा वाडा उद्ध्वस्त करा, पण पवारांनी 10 पैकी 8 खासदार निवडून आणले। माजी विधानसभा सभापती अरुणभाई गुजरातींचं विधान। विधानसभेसाठी मवियाला घेरा, आंदोलन करा। मवियाचा फेक नरेटिव्ह त्यांच्यावरच टाका। भाजप नेत्यांसोबतच्या बैठकीत नड्डांचे आदेश, सूत्रांची माहिती। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे उद्यापासून पुन्हा उपोषणाला बसणार। मनोज जरांगेंच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष। संभाजीनगरमध्ये राजश्री उमरेंनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेलं उपोषण 14व्या दिवशी स्थगित। केसरकर सत्तरांच्या उपस्थितीत राजश्री उमरेंचं उपोषण स्थगित। 2 आठवड्यात मागण्या मान्य करण्याच्या अटीवर उपोषण मागे। 3 वरिष्ठ आयएस अधिकाऱ्यांची समिती गठीत। समितीमध्ये शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांचाही समावेश असणार। धनगर समाजाच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीनंतर शंभूराज देसाईंची माहिती। राज्य सरकारचा समिती स्थापन करण्याचा निर्णय मान्य नाही। पंढरपूरमधील उपोषणकर्त्या धनगर समाजातील आंदोलकांचा पवित्रा। मुख्यमंत्रीपद सोडण्याची अरविंद केजरीवाल यांची घोषणा। 2 दिवसात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार। जनता निर्णय देत नाही तोपर्यंत सीएमच्या खुर्चीवर बसणार नाही, केजरीवालांकडून स्पष्ट।